शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय आणि त्यामुळे कालपासूनच पुणे पोलिसांनी विशेष दक्षता घेतलेली सुद्धा पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात जो लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। त्या निमित्त इथे आता आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे येरवड्याच्या या चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी हा पोलीस बंदोबस्त आपल्याला आज पुणे शहरभर दिसणार आहे, कारण ज्या पद्धतीने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने एक प्रकारे इशारा दिलेला आहे की आम्ही ज्या पद्धतीने दिल्लीची जी निदर्शनं झाली किंवा इथलं जे आंदोलन झालं त्या पार्श्वभूमीवर इथे वेगवेगळी निदर्शनं होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी दक्षता म्हणून ठिकठिकाणी चौकामध्ये अशा पद्धतीने बंदोबस्त हा ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आज जो दुपारपर्यंतचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे त्या दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतुकीच्या दरम्यान देखील मोठा पोलीस बंदोबस्त हा आपल्याला दिसून येत आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि जर इकडे माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथे जवळचंच जे हॉटेल आहे रिट्स कार्लटन या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रात्री मुक्कामी थांबलेले आहेत आणि येथूनच ते आता स्वारगेट मधल्या मुख्य सभागृहाकडे लोकमान्य टिळक सभागृहाकडे रवाना होणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये आज ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर शनिवार आणि रविवार असल्यामुळे काहीशी गर्दी कमी आहे, मात्र या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा पाहायला मिळत आहे। अविनाश पवार, NDT मराठी।